नमस्कार मंडळी, तुहेरी माझा अमित्वाचा आजचा 26 डिसेंबरचा फ्रेश रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. यांचा जोडा आहे आणि एकमेकांसाठी अनुरूप आहेत हे सगळं आठवून करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. हे सगळे ईश्वरी अगदी हसून आनंदाने विचार करत असते. इतक्यातच अर्णव तेथे येतो आणि म्हणतो की मिसिंदर, काय ग, कसला विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते की सर, मला चिमटा काढा. अर्णव म्हणतो व्हॉट? तर ईश्वरी म्हणते सर, काढा ना चिमटा प्लीज. तर अर्णव म्हणतो मिसिंदर, व्हॉट्स रॉंग विथ यू? ईश्वरी म्हणते सर प्लीज काढा ना चिमटा. तर अर्णव तिला जोरात चिमटा काढतो. आता ती एकदम ओरडते करून आणि म्हणते की सर सर, म्हणजे हे सगळं खरं आहे. आणि म्हणते की सर, हे स्वप्न नाही आहे ना, हे फक्त मी कन्फर्म करत होते. आणि पुढे ईश्वरी म्हणते आजीने मला मनापासून सून मानलं. त्यानंतर आपली पत्रिका जुळतीये. मला त्यांनी स्वतःहून आशीर्वाद दिला. हे सगळं खरं आहे सर, हे सगळं खरं आहे. म्हणून ती आता अर्णवला गोल 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 फिरवते आणि नंतर त्याला मिठी मारते. आणि आता ईश्वरी म्हणत असते की सर, आज आजींनी मनापासून मला आशीर्वाद दिला हो. आणि हे सगळं आहे ना, हे मला त्यांनी नाचून मानलं. हे तिला आनंदाश्रू येत असतात तिच्या डोळ्यामध्ये हे सगळं बोलताना. आणि पुढे ईश्वरी म्हणते की सर, हे सगळं पाहून मला काय वाटतंय ना, हे मी सर तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. माझ्या मनावरचं सगळं टेन्शन आहे ना, तर ते दूर झाले आज सर, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की सर, आज मला ना खूपच छान वाटतंय हो. आता अर्णवसुद्धा ती आनंदी फिलिंग तो फील करत असतो आणि तो त्यावरती काहीच बोलत नाही. आणि नंतर तो तिला जवळ घेतो आणि काही वेळानंतर म्हणतो की मिसिंदर, तू खुश आहेस ना? मग तू रडतीयस का? कारण ईश्वरीचे डोळे भरून आलेले असतात. तर ईश्वरी म्हणते की सर, ह्याला आनंदाश्रू आहेत, याला आनंदाश्रू म्हणतात, तुम्हाला नाही कळणार. ते इतक्यातच अर्णव काही बोलणार तोपर्यंत त्याला शिर्केंचा फोन येतो. आता अर्णव म्हणतो हा शिर्के, बोला ना. आता लगेच शिर्के सांगतात की आपल्याला आता मीटिंग आहे म्हणून. आता अर्णव म्हणतो पण ती US क्लायंटची मीटिंग तर. आणि त्यानंतर म्हणतो की ठीक आहे, ओके. आणि ईश्वरीला म्हणतो की मला आता ऑफिसला जावं लागेल हां. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी फ्रेश होतो आणि येतो हां. आणि असं फोनवर बोलतच अर्णव आता बाहेर निघून जातो. आता इकडे पुन्हा आपल्याला दुसरा भाग दाखवलेला आहे, तो म्हणजे वल्लरीचा. आता इकडे वल्लरीसुद्धा रूममध्ये फिरत असताना तिला आठवत असतं भटजींनी सांगितलेलं असते की हे दोघंजण एकमेकांसाठी एकदम अनुरूप आहेत आणि यांचा जोडा चांगला जमतोय आणि ही खूपच छान जोडी आहे. आता हे सगळे विचार करून ईश्वरी म्हणते आता दोघांच्या पत्रिका जमतायत म्हणल्यानंतर आमची ही ओल्ड लेडी 108 मण्यांची माळ घेऊन ते ईश्वरीचं जपच करत बसणार आणि हेच नेमकं मला नको आहे, असं वल्लरी विचार करत असते. आणि म्हणते अर्णवने त्या पत्रिकेच्या मुळाशी जाऊ नये, म्हणजे झालं नाही तर तो माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि पुढे म्हणते की नाही, हे सगळं ना थांबवायलाच हवं. त्यासाठी ना मला लवकरात लवकर त्या नम्रताने नेलेली त्याच्यातले एकदा कमजा. आणि पुढे म्हणते की अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला त्या घराच्या बाहेर नेऊन बाहेर काढेन हे म्हणत असते आणि सारखं गणपती बाप्पाला थँक्यू असं म्हणत असते. आता आपण पाहतोय इकडे दुसरा सीन. मामा म्हणतात काय ग पण वल्लरी, पण हा सगळा पत्रिकेचा घोळ कशामुळे झाला असेल, म्हणजे कोणामुळे झाला असेल ग, असं मामा म्हणतात. आता वल्लरी रागाने असले की मामांकडे बघते आणि म्हणते रागाने म्हणते की असं काय माझ्याकडे बघताय आणि मला काय विचारताय, मला काय माहिती. मामा म्हणतात अगं हो, पण एवढं काय चिडा. आणि मामा म्हणतात पण तू पर्सनल घेतलंस म्हणजे या सगळ्याशी तुझा तर काही संबंध नाही आहे ना. आता वल्लरी म्हणते काय हो, जरा काही मनाविरुद्ध झालं की की तुम्हाला मीच दिसते का? हे बघा, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आहे, कळालं का तुम्हाला? आता मामा म्हणतात हो, किती पोटतिटकीनं स्वतःची बाजू तुला मांडावी लागते ना. आता वल्लरी रागाने बघते. लगेच मामा म्हणतात असो, आता कुणी काही केलं तरी नियतीच्या मनात जे असतं तेच होतं. आपण आजच पाहिलं ना. आता वल्लरी म्हणते नियतीचं मला माहीत नाही, पण एक ना एक दिवस ती ईश्वरी या घराच्या बाहेर असेल, एवढं मात्र नक्की, बघालच तुम्ही, असं ईश्वरी म्हणते. आता मामा एकदम घाबरतात ना, म्हणजे विचारात पडतात की वल्लरी अशी काय बोलून गेली म्हणून रूममधून निघून करायला लागतात. आता मामा म्हणतात की पत्रिका जर का वल्लरीने बदलली नसेल तर पत्रिका बदलणाऱ्याच्या आणि वल्लरीच्या मनात ईश्वरीबद्दल सारखाच तिरस्कार कसा काय आहे आणि आजही ईश्वरी घराबाहेर पडेल असा एवढा कॉन्फिडन्स ह्या वल्लरी कशाच्या जीवावरती म्हणते, असं मामा विचार करायला लागतात. मामांना संशय येतो, अरे त्या बॉक्सच्या जीवावर तर ही वल्लरी उड्या मारत नसेल ना.
आणि मामा म्हणतात की त्या बॉक्सचा संबंध तर या सगळ्याशी नसेल ना, असा आता मामांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. पाहूया आता पुढे काय काय होते. रामायण महाभारत त्या बॉक्समुळे येते. आणि आता आपण लगेचच दुसरा सीन पाहणार आहोत. तो म्हणजे आजींच्या रूममध्ये अंजली आणि आजी बसलेले असतात आणि आजींच्या हातामध्ये सात्विकाचा फोटो असतो आणि ते म्हणत असतात की सात्विका मला क्षमा कर, खूप मोठी चूक झाली ग माझ्याकडून. आता अंजली म्हणते आजी अगं असं काय बोलतेस. आजी म्हणतात ईश्वरीच्या पत्रिकेच्या बाबतीत माझ्या हातून खूप मोठी चूक झाली ग, तिला किती सहन करावं लागलं ग लग्नानंतर. म्हणतात मी पत्रिकेसाठी हटून बसले आणि तिच्या निरागस मनावरती काय परिणाम होईल याचा जराही मी विचार केला नाही ग. आता आजी हे सगळं पश्चातापाने बोलत असतात. आता आजी पुढे म्हणतात सांग बरं कशी सात्विका माफ करेल मला. अंजली म्हणते अगं आजी नको असा विचार करूस, तू जे काही केलंस ना तर ते चिंटूचा आणि या घराचा विचार करूनच केलंस ना, त्यामुळे ना तू गिल्टी वाटून नको घेऊस ग. हे बघ तुझी सुद्धा तब्येत नाजूक आहे ना. त्यावर आजी बोललं जे आहे तर ती ईश्वरी दारात उभारून ऐकते. आजी म्हणतात तुझी सून सात्विका खूप प्रेमळ आहे ग, खूप कष्टाळू आहे. आजी पुढे म्हणतात ती आपल्या चिंटू बरोबरचा संसार अगदी छान करेल हां, मला खात्री आहे तसं. आजी हे सगळं त्या सात्विका त्यांच्या फोटोच्या समोर हातात ईश्वरी दिसते दारात आलेली. आता त्या म्हणतात अगं ईश्वरी बाळा ये ना आधी ये. आता आजी चांगलं बोलायला लागलेले असतात ईश्वरीसोबत आणि हे ईश्वरीला खूप आवडत असतं. आता ईश्वरी आतमध्ये येते आणि आता आजी म्हणतात की बाळा मी फक्त सात्विका अपराधी नाहीये तर तुझी सुद्धा अपराधी आहे ग. आणि पुढे म्हणतात की त्याहून तर जास्त मी तुझी अपराधी आहे. आता ईश्वरी म्हणते आजी अहो प्लीज प्लीज असं नका हो बोलू आणि यापुढे ना असा विचार सुद्धा करायचा नाही हं तुम्ही. आजी अक्षरशः रडत असतात. त्यांच्या मुलीचा फोटो हातात घेऊन त्यांना खूप आठवण येत असते त्यांच्या मुलीची. आता आजी म्हणतात लाख वेळा वाटून गेला असेल की आज सात्विका हवी होती म्हणून. आजी माईने त्यांच्या मुलीचा फोटो हातात घेऊन रडत असतात आणि म्हणत असतात की मला खूप आठवण येते माझ्या सात्विकाची आज म्हणून. आता अंजली सुद्धा म्हणते की खरंच मलाही खूप आठवण येते माझ्या आईची. असं अंजली सुद्धा आता हे सगळं बघून तिची काळी सावली तुमच्या वडिलांच्या आयुष्यावर पडली आणि हे वादळ आलं आणि त्यामध्ये आपल्या अख्ख्या कुटुंबाची वाताहात झाली ग, असं आजी म्हणून पुन्हा पुन्हा रडायला लागतात. आता ईश्वरी म्हणते आजी प्लीज आजी रडू नका. आता आजींना ईश्वरी सावरायला लागते आणि म्हणते की हा विषय सोडून द्या ना आज म्हणून. आता अंजली म्हणायला लागते की खरंच ती बाई कोण होती, कुठे गेली, तिचं पुढे काय झालं, आम्हाला या सगळ्यांची काहीच कल्पना नाही आहे. पण ती बाई आता सध्या जिथे कुठे असेल ना, पण ती बाई आली आणि आमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असं अंजली म्हणत असते. अंजलीला सुद्धा खूप दुःख वाटत असते. अंजली पुढे म्हणते की पण मला खात्री आहे आता ती बाई जिथे कुठे असेल ना तिथे अजिबात आनंदात नसेल म्हणून. आता ईश्वरी म्हणते अंजली ताई जाऊ दे ना हो, कशाला तुम्ही एवढा त्रास करून घेता. आणि म्हणते की आजी हे पाणी घ्या बरोबर, तुमची गोळी घ्यायची वेळ झाली ना, गोळी घ्या बरं चला. असं म्हणून ईश्वरी शांत व्हा म्हणून त्यांच्या खांद्यावरती हात ठेवत असते आणि त्यांना गोळी घ्यायला सांगते. एकीकडे ती अंजलीला सुद्धा सावरत असते. आणि आजी आता तो फोटो जो आहे तो ईश्वरीने हातात घेतलेला असतो आणि ईश्वरी त्या फोटोवरून हात फिरवत असते. आता आपण इथे दुसरा सीन पाहतोय. आता नम्रता आईला पाण्याची बाटली देते. तिची आई म्हणते चला, फाईल घेतली, पाण्याची बाटली घेतली, चला आता आम्ही निघतो हॉस्पिटलला. बाहेर ॲम्ब्युलन्ससुद्धा आलेली आहे. नम्रता म्हणते हो नीट जा आणि मला कळव हां. आता त्यांची आई म्हणते की हो मी कळवते म्हणून. आता नम्रताची आई आणि बाबा दोघंही हॉस्पिटलला जातात आणि इतक्यातच आपण पाहतोय की आकाशचा फोन येतो, तो म्हणजे नम्रताला. आता नम्रता म्हणते आकाश सर म्हणून आकाशचा फोन उचलते आणि म्हणते हॅलो. तर आकाश म्हणतो नम्रता हाय कशी आहेस. आता लगेच आकाश म्हणतो एक चांगली बातमी द्यायला फोन केला आहे. ती म्हणते काय आहे. तर आकाश म्हणतो दादा आणि ईश्वरीच्या पत्रिकेवरून आजीच्या मनात जे काही डाऊट्स होते तर ते क्लिअर झाले आहेत. आता आकाश म्हणत असतो बाय द वे नम्रता आपण हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आत्ता भेटायचं का. आता हे इतक्यातच मागून मामी येते आणि आकाशचं सगळं बोलणं ऐकत असते. आता नम्रता म्हणते आत्ता नाही सर, कारण आता घरी कोणीच नाही आणि क्लाउड किचनची कामंसुद्धा खूप आहेत मला करण्यासाठी. आकाश म्हणतो अरे घरी कोणीच नाही आहे, मग सगळेजण कुठे गेले. आता नम्रता म्हणते आई बाबा गेलेत हॉस्पिटलमध्ये, बाबांची अपॉइंटमेंट आहे ना आज. आकाश म्हणतो ओ येस हॉस्पिटलला गेलेत ना, ओके. आणि हे सगळं मामी मागून ऐकत असते. आकाश म्हणतो हो त्यांना रेग्युलर चेकअपसाठी जावं लागतं ना. तर ईश्वरी तर नम्रता म्हणते हो. आणि आत्या गेली एक्झिबिशनला, आई बाबांना हॉस्पिटलमधून येण्यासाठी निदान 5-6 तास तरी जातीलच. लगे आकाश इकडे म्हणतो काय त्यांना हॉस्पिटलवरून यायला 4-5 तास लागतील. आता हे वाक्य मुद्दाम या सिरियलमध्ये इथे घेतलेलं आहे कारण हे मामीने ऐकावं म्हणून, कारण मामीला जायचं आहे त्या बॉक्समधला निगेटिव्ह घेण्यासाठी. आता
पुढे आकाश म्हणतो की काय असं आहे का? तरी नम्रता म्हणते हो ना. तर आकाश म्हणतो ठीक आहे, आपण कधी तर नंतर भेटूया. आता लगेचच नम्रता म्हणते आकाश सर फोन ठेवते. हां, आकाश म्हणतो ओके बाय असं म्हणून आकाश फोन ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता हे सगळं जे बोलणं आहे तर ते मामीने ऐकलेलं असतं. आता आकाश तिथून निघून गेला की मामी पुढे येते आणि आता मनातल्या मनात विचार करायला लागते, काय बरं झालं मी या दोघांचं बोलणं ऐकलो म्हणून. आणि तिला आठवतं की तो जो बॉक्स आहे तो ती पिंक कलरचा ड्रेस घातलेली मुलगी म्हणजेच नम्रताकडे आहे म्हणून. आता मामी म्हणते की म्हणजे यांच्या दोघांच्या बोलण्यातून तर हे जाणवतंय की सुप्रिया जी आहे तर ती नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलला गेली आहे, म्हणजे आई ती संधी चालून आली. आता त्यांच्या घरी जाऊन त्या फोटोच्या निगेटिव्ह घेऊन यायला हवेत आणि त्या नम्रताला ना तर मी कशीही गुंडाळून ठेवू शकते असं वल्लरी मनातल्या मनात विचार करते. आणि आता वल्लरी प्लॅन करणार असते की सुप्रियाच्या घरी जाण्याचा. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय अंजली राजेशला फोन करते आणि म्हणते अहो ऐका ना, चिंटूंनी ना देशमाने वकिलांचा नंबर दिलाय, मी लगेच तुम्हाला फॉरवर्ड करते, तुम्ही ना ही केस आहे ना ती त्या वकिलांना देऊन टाका आणि लगेच हा प्रश्न मिटवा बरं. आता राजेश म्हणतो अर्णव म्हणतो अंजली मी तुला सांगितलं होतं ना हे सगळं अर्णवला सांगू नकोस म्हणून, तू का सांगितलं? आता अंजली म्हणते सॉरी, तुमच्या चेहऱ्यावरती ना सर हे सगळं जे प्रकरण आहे ना ते याचं मला टेन्शन आलं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं, मग सगळ्यांना ते कळालं ना, मग सगळ्यांनी विचारलं, मला सांगून टाकावं लागलं, सॉरी. हां सॉरी. राजेश म्हणतो बरं ठीक आहे, सॉरी म्हणू नकोस, मी बोलतो त्या देशमाने वकिलांशी असं राजेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की पण मग मला सांग, मी म्हटलं होतं तुला की मी हे केस सोडलं तरी मला त्या माणसाला ते जे पैसे मिळवून द्यायचे त्याला मदत करायची आणि तू सोय करणार होतीस ना पैशांची, त्याचं काय झालं? त्यावर अंजली म्हणते की हो पण चिंटूंचं असं म्हणणं झालं की देशमानेंना केस द्यायची म्हणल्यानंतर की ते त्यांच्या पद्धतीनं बघ झालं तर करू मग आपण मदत. आता राजेश लगेचच तोंड वाकडं करतो आणि म्हणतो अच्छा असं म्हणाला कारण बरं ठीक आहे मी बोलतो ते देशमाने वकिलांशी. आणि पुढे म्हणतो की मला सांग ही आयडिया कोणाची होती ग? तर अंजली म्हणते चिंटू आणि ईश्वरीची. ईश्वरीसुद्धा म्हणाली की आता या सगळ्या केसमधून जिजूंना काढता पाय घ्यायला सांग म्हणून, आणि चिंटूने तर देशमाने वकिलांचा नंबरच दिला ना. तर लगेच अर्णव म्हणतो अच्छा ईश्वरीजींनी हा सल्ला दिला का? बरं मी बोलतो हां देशमानेंशी, नीट समजावून सांगतो मी त्यांना ही केस. आणि असं म्हणतो अंजली पण बाय म्हणते. आणि आता राजेश फोन ठेवतो आणि विचार करायला लागतो की माझ्या बावळट बायकोने अर्णवला सगळं सांगून हा का प्लॅन विचार करायला लागलेला असतो की अर्णव तो हे बरोबर केलेलं नाही आहे म्हणून. आणि म्हणतो की म्हणजे जर वेळेस मी पैशांची काहीतरी सोय करणार आणि तू आणि तुझी मिसुंदर वाट लावणार तर हे असं नाही चालणार असं राजेश विचार करत असतो. आता पुढे राजेश म्हणतो आणि तुझं तर ठीक आहे चिंटुकल्या, पण आता माझी इंदोरी जिलेबीसुद्धा घाबरत नाही आहे मला असं राजेश विचार करत असतो. आणि पुढे म्हणतो की अचानकच तिला माझी भीती वाटण्याशी झाली आहे, म्हणजे ईश्वरीबद्दल म्हणत असतो. आणि म्हणतो की हे नाही चालणार आता मला, तिच्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये म्हणजे ईश्वरीच्या पुन्हा एकदा भीती बघायची मला, माझ्याबद्दल असणारी भीती. आणि पुढे राजेश म्हणतो की काहीतरी करून तिला वठणीवरती आणावंच लागेल म्हणजे ईश्वरीला. आता आणि पुढे राजेश म्हणतो की त्या अगोदर आता काहीतरी वेगळा प्लॅन करून पैशांची सोय करावीच लागेल, कारण त्या दादाच्या तोंडात थोडेफार पैसे दिले तर तो गप्प बसेल, नाहीतर काही खरं नाही असा राजेश विचार करतो. आणि म्हणतो की माझ्या बावळट बायकोलाच इथं बोलवून घेतो, म्हणजे अर्णवपासून लांब असं माझ्या बावळट बायकोला इथं बोलवून घेतो, म्हणजे काहीतरी नवीन प्लॅन मला आखता येईल असा राजेश विचार करतो. आणि आता लगेचच फोन लावतो अंजलीला. आता अंजली अजून घराच्या बाहेरच असते. आता फोन वाजला की अंजली लगेचच फोन उचलते आणि तुला लगेच मी फोन केला, पण मला एक गोष्ट सांग की तू येतेस का ग इकडे काही दिवस राहायला फार्म हाऊसवरती? आता अंजली म्हणते अहो मी काय करू तिथे येऊन नाहीये, पण कालपासून आहे ना आलो आहे इथे, मी एकटाच आहे अगदी आणि मला ना खूपच एकटं वाटतंय ग इथे, तू जर आलीस ना इथं तर मला अगदी तुझी सोबतही होईल ना, छान राहू आपण ना दोघेजण इथे, ये ना. तर अंजली म्हणते बरं ठीक आहे येते. अंजली उगीच लाजत बोलत असते त्याच्याशी, तसं काय त्याची लायकी नाही आहे एवढी. आणि आता राजेश म्हणतो लवकर ये हां, तुझा नवरा वाट बघतोय तुझी म्हणून. आता अंजली म्हणते हो आलेच मी येते म्हणून. आणि राजेश लगेचच फोन ठेवला की म्हणतो आलेच म्हणते बावळट बायको माझी म्हणून. आणि आता इथून पुढचा आपण सीन पाहतोय तो ईश्वरीचा. आता इथून पुढचा अख्खा एपिसोड फक्त आणि फक्त ईश्वरीला होणारे भास यावरच दाखवलेला आहे. आपण पाहतोय की ईश्वरी किचनमध्ये असते आणि म्हणत असते की आजीने आज मला नाचून मन स्वीकारले, मला खूप खुश आहे मी, मला इतकं आज हलकं वाटतंय ना. इतक्यातच अर्णव येतो तिथं आणि हातीचा भास असतो. आता अर्णव म्हणतो की
हलकं वाटतंय की खूप हलकं वाटतंय तुला म्हणून. आता ईश्वरी लाजतच असते आणि लाजत लाजत म्हणते की सर तुम्ही तर मीटिंगला गेला होतात ना आणि इथे काय करताय. तर अर्णव म्हणतो मी सिंपल रूल तुला माहिती नाही आहे. ईश्वरी म्हणते काय. तर अर्णव म्हणतो जर मी तुझ्या मनात असेल ना तर तुला सगळीकडे मीच दिसतो म्हणून. आता ईश्वरी हसते काय लाजते आणि बघते तर पुन्हा अर्णवच तिथं नसतो. आता ती सगळीकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की सर सर म्हणून अरे हा तर आपला भास आहे. आणि तिला ते वाक्य आठवत असतं की तुझ्या मनात जर मी असेल तर तुला सगळीकडे मीच दिसतो म्हणून. आणि ईश्वरी लाजत असते. आता आपण दुसरा सीन पण हेच पाहतोय. ईश्वरी पायऱ्या उतरून आलेली असते आणि तिच्या हातामध्ये कपडे असतात आणि मनाशीच म्हणत असते की इशू काय होतंय तुला हे सारखे तुला अर्णव सरांचे भास का होत आहेत म्हणून. असं म्हणून ती अक्षरशः लाजत असते. छान दाखवला आजचा सुद्धा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. इतक्यातच अर्णवची हाक ऐकायला येते की मी सिंदूर म्हणून. आता ईश्वरी वळून बघते तर हॉलमधल्या सोफ्यावरती अर्णव बसलेला असतो. तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही असं म्हणून त्याच्यापाशी जाते. आता अर्णव पण तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मी सिंदूर आपण जेव्हा खूप खुश असतो ना किंवा एखाद्याच्या खूप प्रेमामध्ये असतो ना आपण त्यावेळेस होतात का असे भास. त्यामुळे हे सगळं खूप नॅचरल आहे. तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही सारखे नका येऊ. आता अर्णव म्हणतो अरे काय प्रॉब्लेम आहे आता. हे बघा आजीने तुला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे. आता पत्रिकेतही आपल्या दोघांच्या काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्या दिवशी जे स्वामी आले होते ना आपल्या घरी पादुकांवर अभिषेक करायला ते सुद्धा म्हणाले की तू बेस्ट सून आहे. मग आदत झाली हो सर मला ना सर आदत झाली की संकोच करायची घाबरायची. आणि पुढे म्हणते की सगळं काही ट्रॅफिक क्लिअर आहे बरं का माझ्या मनामध्ये. समोर मला ग्रीन सिग्नलसुद्धा दिसतोय पण बघा ना तरीसुद्धा ना माझी टू व्हीलर पुढे का जात नाही आहे ना ते मला कळतच नाही आहे असं ईश्वरी म्हणत असते बरं का. आणि इकडे तोंड करून साईडला म्हणत असते आणि पुढे काही बोलण्याचा प्रयत्न करते. अर्णवकडे बघते तर सोप्यावरून पुन्हा अर्णव गायब झालेला आहे. आता ईश्वरीला पुन्हा कळते की अरे हा सुद्धा आपला भासच आहे म्हणून. आणि ती अक्षरशः मनाशी लाजत असते. आता आपण लगेचच पाहतोय तो म्हणजे तिसरा सीन असतो हा जो की आहे ईश्वरीच्या भासांचा. तर तो म्हणजे ईश्वरी कपडे धुत असते आणि कपडे सुकवायला घट्ट पिळून ती फटकते तर त्याचं सगळं पाणी जे आहे तर ते अर्णवच्या तोंडावरती पडतं. आता लगेच अर्णव म्हणतो की काय करतेस तुम्ही सुंदर पाणी सगळं माझ्या अंगावर उडवलंच ना. तर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही परत इथे आलात का. तर अर्णव म्हणतो मी इथे नाहीच आहे. आणि ईश्वरी म्हणते काय. तर अर्णव म्हणतो मी तुला दिसतोय कारण मी तुझ्या मनामध्ये आहे म्हणून. आता ईश्वरी डोळे बंद करून घेते आणि म्हणते सर प्लीज जा ना इथून नका ना मला त्रास देऊ. असं म्हणल्यानंतर आता अर्णव तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिच्या पाठीमागून येतो. आता ईश्वरीच्या हातामध्ये काही कपडे असतात आणि ते कपड्याच्या स्टँडवरती त्याला वाळत टाकायचे असतात. आता अर्णव तिच्या पाठीमागून येतो तिचे दोन्ही हातात घेतो आणि ते जे कपडे आहेत तर त्या कपड्याच्या स्टँडवरती वाळत घालतो. आणि हा सीन अतिशय रोमॅन्टिक दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा आणि प्लीज हे सर्व बघत असताना आपल्या चॅनलला एक लाईक नक्कीच करून टाका या सीनसाठी म्हणून. कारण तुम्ही लाईक्स करत नाहीत अजिबात व्हिडिओला त्यामुळे व्हिडिओ आपला जास्तीत जास्त ठिकाणी स्प्रेड होत नाही आहे. आता आपण पाहतोय की ईश्वरी मनाशीच लाजत असते. आज दिवसभर तिला फक्त अर्णवचे भास होत असतात कारण ईश्वरी प्रेमामध्ये असते आणि अर्णव इथे तिला म्हणत असतो की उत्तर दे अगोदर. आता ईश्वरी म्हणते की कसलं उत्तर हवं आहे. तर अर्णव म्हणतो की तुझ्या मनामध्ये जर प्रेम आहे तर मग दिसत का नाही म्हणून. ईश्वरी म्हणते की प्रेम आणि माझ्या मनामध्ये ती काही लवकर कबूलच होत नाही आणि हा सुद्धा तिचा एक भासच बसतो. ईश्वरी म्हणते कुठलं प्रेम असं काही नाही आहे म्हणून. तर असं म्हणल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो की खरंच असं काही नाही आहे का. तर ईश्वरी म्हणते नाही. मग अर्णव म्हणतो की काही मग काय दिसतंय मी सिंदूर तुझ्या डोळ्यामध्ये ना मला सगळं काही खरं दिसतंय म्हणून. आणि आता इथे थोडंसं म्युझिक दाखवलेलं आहे आणि हे छान म्युझिक दाखवलेलं आहे. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो का खोटं बोलतेस मी सिंदूर तुझ्या डोळ्यामध्ये म्हणून. मग कसली वाट बघते मला हे सगळं सांगण्याची. आता ईश्वरी इकडे मान वळवून हसत असते आणि लाजत असते की आता सरांच्या समोर काय बोलायचं म्हणून. आता पुन्हा ती साईडला बघते तर पुन्हा अर्णव गायब झालेला असतो. आता या सगळ्यामध्ये हे तिच्या लक्षात येते की हे सगळे भास आहेत म्हणून. आणि अर्णव जे काही बोलला आहे ना तर तेच वाक्य रिपीट ईश्वरीला आठवत असतात. आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तर उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही नक्की पहा. आणि ईश्वरी मनाशीच म्हणते की ईश्वरी काय चाललंय तुझं पागल झालीस का तू म्हणून. आणि आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला सरप्राईज देण्यासाठी सगळी तयारी वगैरे करून ठेवते. कॅन्डल्स रेडी वगैरे करते आणि म्हणते ही दोरी ओढली की
खाली सगळे गुलाबाच्या पाकळ्या पडतील, सरांना सरप्राईज मिळेल. आणि पाहते तर सगळे अर्णवच्या अर्णवच्या वडिलांचे आणि ईश्वरीच्या आईचे फोटो असतात. ज्याप्रमाणे मी एक शॉट टाकलेला आहे बघा, त्याप्रमाणे आजचं सगळं दाखवलेलं आहे. आणि तिच्या लक्षात येतं की ती बाई म्हणजे ईश्वरीची आईच आहे. आणि तितक्यात अर्णव येतो. उद्याचा भाग सुद्धा तो रे माझा मित्राचा खूपच छान आहे. पण हा भाग तुम्हाला जर माझ्या आवाजामध्ये ऐकायचा असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. पाहत राहा माझी आवडती सिरियल.